हाय हॅलो नमस्कार. मी श्रद्धा तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आता सकाळचे वाजलेत 11:15. आता हिसारमधलं वातावरण हे असं आहे, खूप धुके पडलेले आहेत आणि थंडी खूप वाढलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत ख्रिसमस प्लम केक. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी एक बाउल घेतला आहे आणि त्या बाउलमधले ऑरेंज ज्यूस घेतला आहे. मी हा रिअल ऑरेंजचा ज्यूस घेतला आहे. तुम्ही पॅकेटमधला सुद्धा घेऊ शकता. आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे. माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे घेतलेले आहेत, थोडे थोडे त्यातले. तर जे मोठे मोठे आहेत ते चॉप करून घ्यायचे आणि जे टुटी फ्रुटी आहे ते जसे आहे तसे घ्यायचे. आणि हे सगळे आपल्याला जे ऑरेंज ज्यूस आहे त्यामध्ये सगळे सोक करायला ठेवायचे आहेत, म्हणजे भिजवत ठेवायचे आहेत कमीत कमी अर्धा ते पाऊण तास. हे ज्यूसमध्ये सोक झाल्यानंतर खूप चांगली टेस्ट येते या सगळ्याची. त्यानंतर एका कढाईमध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ती साखर आपल्याला आता मेल्ट करून घ्यायची आहे, म्हणजे याचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे. साखर वितळून झाली की मग गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं कॅरेमल सिरप तयार करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी घालून, अर्धा कप पाणी आहे हे सगळं पाणी पूर्ण झाल्यानंतर घालून त्यामध्ये परत गॅस चालू करून त्याला उकळी आणायची आहे 1 मिनटं. आणि उकळी आणून झाल्यानंतर परत आपण एका बाउलमध्ये 1/4 कप तेल घेतलेलं आहे, ज्याला कसलाही वास नाही असं तेल घेतलेलं आहे. आणि 1/4 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याचं असं मिक्स करायचं आहे, जसं की आपली जसं क्रीम असते त्या टाईपमध्ये आलं पाहिजे. हे पूर्ण हलवत राहायचं त्याला, जोपर्यंत आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्याची. मग त्याच्यानंतर आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट घालायचे आहेत. त्याच्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे मोठीशी आणि त्यामध्ये 1 कप मैदा, माझा कप आहे तो 200 ml आहे आणि आपल्याला पाहिजे ते 240 ml मैदा पाहिजे होता, म्हणून मी 2 वेळा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या केकला टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये 3 मोठे चमचे मिल्क पावडर घालून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. आणि हे आहे आपल्या जी प्लम केकला जी टेस्ट येते ती याच्यामुळे येते, जे की आपलं लवंग आणि दालचिनी कुटून घातलेले आहे. त्यामुळे आपल्या केकला टेस्ट खूप छान येते, जशी मार्केटमध्ये मिळते ना बेकरीमध्ये, सेम त्या पद्धतीनं मिळते. आणि जे आपण कॅरेमलचं सिरप बनवून घेतलं होतं ते पण घालायचं थंड झाल्यानंतर. आणि जे आपण सोक करून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते ते सुद्धा यामध्ये आता मिक्स करायचे. हे ड्रायफ्रूट सोक करून घेतल्यामुळे याची टेस्ट खूप छान होते, आपल्या केकला टेस्ट खूप छान येते. नंतर हे असं मिक्स करून घ्यायचं. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट झालं तर थोडंसं नॉर्मलचं 1-2 चमचा दूध घालून घ्यायचं यामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे, म्हणून मी व्हॅनिलाचे 4-5 ड्रॉप्स घालून घेत आहे. तुमच्याकडे जर असेल तर घाला, नसेल तर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि इसेन्ससुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये. आणि नंतर जो आपला टीन आहे, केक टीन, ज्यामध्ये आपण केक शिजवणार आहोत त्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला ग्रीस करून घ्यायचं. पूर्ण चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपला केक चिकटणार नाही आणि थंड झाल्यानंतर आरामात निघेल. असं ग्रीस करून घेतलं आहे त्याला पूर्ण. आणि त्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलं होतं, आपलं जे बॅटर तयार आहे ते त्यामध्ये ओतायचं. बॅटर तयार ओतून घेतल्यानंतर असं 3 ते 4 वेळा असं त्याला टॅप करून घ्यायचं, म्हणजे आतले जे बबल्स आहेत ते बाहेर निघून जातात, हवा जी असते ती बाहेर निघून जाते आणि आपला केक खूप छान फुलतो. आणि सगळं तयार झाल्यानंतर थोडेसे गार्निशिंगसाठी वरून मी थोडेसे ड्रायनट्स घालत आहे, ज्यामुळे आपला केक अजूनच सुंदर दिसतो. हे सुद्धा ऑप्शनल आहे, जर तुम्ही घातलं तर चालेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल.
गार्निशिंग करून झाल्यानंतर आपला केक रेडी आहे बेक करण्यासाठी. मग त्याच्यासाठी मी एका कढाईमध्ये एक आपल्याकडे जे छोटीशी प्लेट असते ती पलटी मारून घेतलेली आहे त्यामध्ये, आणि 10 मिनटं आधी कढईला प्रीहीट करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर केक ठेवला होता. आणि 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर मी चेक केला तर केक आपला अजून कच्चा होता आणि पूर्ण बेक झाल्यानंतर आपला केक असा दिसत होता. पूर्ण मला केक पूर्ण शिजायला कमीत कमी 40 ते 50 मिनटं लागली. आणि आता बघा आपली क्लीन, अजूनही नाही क्लीन आलेली आपली काळी, टूथपिक घालून बघितलेली आणि थोड्याशा 10 मिनटांना अजून बघितलं तर क्लीन आलेली आहे. म्हणजे आपला केक बेक झालेला आहे, पूर्णपणे अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. त्याच्यानंतर कढईमधून काढून घ्यायचा केक आपला आणि त्याला थंड होऊन द्यायचं. थंड होऊन झाल्यानंतर मग त्याला असं एका सुरीने किंवा जे पण तुम्हाला इझी वाटेल त्याने असं त्याला फ्री करून घ्यायचा केक, म्हणजे अगदी व्यवस्थित निघतो आपला केक. आणि फ्री करून घेतल्यानंतर हा असा आपला केक तयार झालेला आहे. खूप फ्लफी आणि खूप जाळीदार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम स्पॉन्जी वाटतो केक. जितका दिसायला सुंदर आहे, खायला सुद्धा तेवढाच टेस्टी लागतो आणि छान लागतो. आणि हा स्पेशली ख्रिसमससाठी बनवला जातो हा केक. बघू शकता तुम्ही किती फ्लफी झालेला आहे आणि एकदम जाळीदार झालेला आहे केक. थँक्यू.